हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज खूप छान अशी सोप्या पद्धतीने आणि भरपूर लेयर्स असणारी खुसखुशीत चटपटीत अशी आपण आळूवडी आणि आळूवडीचा रस्सा पाहणार आहोत. ज्यांना की वळकुटे बनवायला येत नाही आळूवडीची, अशा प्रकारे मी बघा आळूची पानं घेतली होती. ती छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहेत. हिवाळ्यामुळे थोडीशी पानं आपल्याला वेगळ्या प्रकारची मिळतात, म्हणजे जरा पिवळसर. मी त्यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर आपण माझा काळा मसाला त्यामध्ये घातला आहे, सोडा खायचा थोडा छोटा चमचा, आणि हिंग घातला आहे आपण पाव चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि पांढरे तीळ आपण घालणार आहोत, जे की खाताना खूप छान लागतात. त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट घालून छान असं आपण पाणी घालून त्याचं मस्त मिश्रण करणार आहोत, जे की आपण पानांना लावणार आहोत. कशा प्रकारे मी वडी बनवते हा व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, अशा प्रकारे आपण मिश्रण केलं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. त्यानंतर आपण ताटाला असं तेल लावून घेणार आहोत. खूपच युनिक रेसिपी आहे बघा. खूप छान अशी लेअरवाली आपली आळूवडी तयार होईल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. अशा प्रकारे बघा, तेल लावल्यानंतर आपण पान ठेवून घेणार आहोत आणि वरण बघा असं पीठ लावून घेणार आहोत. खूप टेस्टी, खूप मस्त अशी वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला आळूवडीची रेसिपी दाखवत आहेत. म्हणजे आळूवडी हा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. पण तुम्ही जर असे वेगळ्या पद्धतीने केली तर तुम्हाला खाणारे पण विचारतील की कशी बनवली, मला एकदा दाखव. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सांगून कृती होणारी नाही. जेव्हा प्रत्यक्ष बघितलं जाईल तेव्हाच तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपल्याला ही वडी बनवता येईल. खूप छान आणि खूप मस्त पद्धत आहे बघा. अशा प्रकारे एका पानाला आपलं पीठ लावून झालं आहे, दुसरं पान आपण अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत. आणि बघा, दुसऱ्या पानाला पण आपण छान असं पीठ लावून घेणार आहोत. खूप टेस्टी आणि खूपच मस्त बघा अशी रेसिपी. त्यामुळं मस्त अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा. आणि केल्यानंतर कशी झाली, सर्वांना आवडली की नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे खास असे पाहुणे येतील की नाही, झटपट अगदी गडबडीमध्ये पटकन होणारी आहे बघा. अजिबात तुम्हाला वेळ लागणार नाही. असं फक्त पटापट पटापट आपली पानं एकावर एक ठेवायची. असं पीठ तुम्हाला जसं पातळ जाड हवं आहे, त्याचं पिठाचा थर त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे बघा मी सगळ्या पानाला लावून घेणार आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर होते. आणि त्याची लेअर बघून तर अगदी तुम्ही ती फ्राय केली ना की एवढी कुरकुरीत होते. हे बघा, माझी सर्व पाने अशा प्रकारे लावून घेतले आहेत मी. आणि ज्या कडा आहेत त्या आपण आतमध्ये दुमडून घेणार आहोत. खूप छान झाली होती. आणि जेव्हा बनवली तेव्हा कशी बनवली असं आमच्या घरातले पाहुणे विचारत होते की एवढी ती छान दिसायला खूप सुंदर दिसत होती आणि चव पण एकदम भन्नाट. हे बघा, अशा प्रकारे त्याच्या कडा आहेत त्या आपण ताटामध्ये असे दुमडून घेणार आहोत आणि वरून पुन्हा आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत. खूप सुंदर टेस्टी अशी आळूवडीचा नवीन प्रकार, की अगदी नवीन आहेत मुली की ज्यांना आळूवडी करता येत नाही त्यांच्यासाठी तर ही खास रेसिपी आहे बघा. अशा प्रकारे आपण गोल ताटाचा आकार आहे त्याला असं कडेची पानं आहे ते आतमध्ये दुमडून घेतली आणि पुन्हा आपण वरून त्याला पीठ अशा प्रकारे लावून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. हे बघा, असं खूप छान अशी वडी बघा तयार होते. एकदा खरंच अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली हा व्हिडिओ कशी झाली ही कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. खूपच अप्रतिम, भरपूर लेअरवाली, खुसखुशीत, टेस्टी आणि खायला एक नंबरच अशी आपली आळूची वडी लेअरवाली तयार होत आहे मैत्रिणींनो. त्यानंतर बघा, पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मी वाटी ठेवली आहे आणि त्या वाटीवर आपण जे ताट आहे ते बघा अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत. आणि पाणी उकळून घेतलं आहे मी. आणि उकळल्यानंतर असं मध्यम गॅसवर आपण 15 मिनटासाठी उकडून घेतली बघा. हे बघा, किती तुम्हाला चाकू घालून दाखवते, अजिबात आपलं कच्चं राहिलं नाही, पूर्ण शिजली आहे वडी.
त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर बघा पूर्ण ताट अगदी निघालं आहे बघा. एकदम अप्रतिमच अशी बघू शकता. हे बघा किती सुंदर. आणि कट केल्यानंतर ती एवढी सुंदर दिसते की नाही. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. अशी सुंदर टेस्टी आळूवडी जी की मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आणि खूप टेस्टी पण लागते. आणि आपण जी तेलामध्ये फ्राय करणार आहोत, हे बघा बघा किती छान अशा लेयर आल्या आहेत त्याला. आपण तेलामध्ये मी थोड्या तेलामध्ये करणार आहे. म्हणजे कसं जास्त तेलामध्ये काय होतं ते तेल राहतं वडीमध्ये, म्हणून आपलं थोड्या तेलामध्ये फक्त आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय नाही करणार आहोत. म्हणजे हेल्दी रेसिपी आहे. छान अशा आलटीपलटी करून घ्यायची, सगळ्या बाजू छान अशा खरपूस अशा मध्यम गॅसवर भाजून घ्यायच्या. अप्रतिम अशी रेसिपी. चला मग, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. छानशी कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. सगळीजणं काय करतात माहिती का, लाईक पण करत नाहीत आणि काही काही जणं कमेंट पण करत नाहीत. फक्त नुसता थोडासा व्हिडिओ स्किप करून पाहतात. त्यामुळे काय होतं, तुम्हाला जी रेसिपी आहे तिचा आनंद मिळत नाही, पूर्ण माहिती मिळत नाही त्याची आणि छान असं तुम्हाला बघायला पण व्यवस्थित होत नाही. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि रेसिपी समजून घ्यायची. खूप साधी सिंपल आहे. ज्या मुलींना बनवायला येत नाही आळूची वडी त्यांच्यासाठी तर अगदी खास रेसिपी आहे, खास टिप्ससह. अशी छान अशी आपण मध्यम गॅसवर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे त्याचे लेयर आहे ते खूप छान असे फुलतात बघा. आपण सोडा थोड्याच प्रमाणात इथे वापरला आहे. अप्रतिम अशी आळूची वडी बघू शकता किती सुंदर झाली आहे. आणि लेयर पण तुम्हाला दाखवते बघा. हे बघा किती सुंदर असे लेयर दिसत आहेत, खूपच अप्रतिम. त्यानंतर मी त्याचा रस्सा बनवणार आहे. वाटणामध्ये मी कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर ह्याचा वापर करून छान आपण त्याची पेस्ट बनवली आहे. ती आपण तेलामध्ये छान अशी परतून घेत आहोत. त्यानंतर मी माझा जो घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो घातला आहे. तो मसाला घातल्यानंतर दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही. आपलं जे वाटण आणि मसाला आहे तो छान असा परतून घेण्यासाठी आपण पाणी ओतलं आहे. म्हणजे बघू शकता आपण आपलं पाणी छान आटलं आहे. आणि त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि जेवढं तुम्हाला रस्सा पातळ घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. खूप छान अशी रस्सा भाजी होते बघा आळूवडीची. एकदम वेगळी रेसिपी आहे, पहिल्यांदाच तुम्ही पाहिली असेल. हे बघा छान असं आपलं जे रस्सा आहे तो छान असा दाटसर झाला आहे. आणि त्यामध्ये आपण आता तुम्हाला प्लेटमध्ये मी सर्व करून दाखवते. आपण प्लेटमध्ये बघा किती छान लेअर सुटले आहेत आणि ती तर बघा किती सुंदर दिसत आहेत. आपण प्लेटमध्ये वडी अगोदर ठेवणार आहोत आणि गरम गरम जो रस्सा आपण बनवला आहे तो गरम गरम त्यामध्ये सर्व करणार आहोत. खूपच छान एक नंबर अशी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, नानबरोबर, रोटीबरोबर अशी अप्रतिम अशी अशी लेअरवाली आळूवडी आपण इथे बनवली आहे मैत्रिणींनो. सुटलं की नाही तोंडाला पाणी? चला तर मग करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. अशी अप्रतिम अशी भरपूर लेअरवाली आळूवडी हे बघा किती सुंदर दिसते आहे. चला तर मग पटकन, ज्यांनी अजून चॅनलला माझ्या व्हिजिट दिली नाही त्यांनी पटकन व्हिजिट द्यायची आहे. छानशी कमेंट करायची, हाईप करायची. तोडून दाखवते बघा मी. बघा किती छान लेअर आले आहेत आपल्या आळूच्या वडीला. आणि छानशी कमेंट करून तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचे आहे. नवनवीन व्हिडिओ असतात ते पाहायला मिळतील त्यांना ते पण आनंद घेतील. अशी आपली आळूवडी आणि आळूवडीची रस्सा भाजी ही रेसिपी आपल्यासाठी तयार केली आहे मैत्रिणींनो. छान अशी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तयार. बाय बाय.